आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावरती पावसाचं पाणी आलंय। पहिल्याच पावसामध्ये अंडरग्राऊंड मेट्रोला पावसाचा फटका। मुंबई मेट्रो 3 ला देखील पावसाचा फटका बसलाय। वरळी भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पावसाचं पाणी, त्यामुळे मेट्रो स्थानकामध्ये जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ। मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रुळांवरती सुद्धा पाणी आलंय। पहिल्याच जोरदार पावसामध्ये रेल्वे रुळावरती पाणी, त्यामुळे वाहतुकीचा फज्जा। मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर रेल्वे परिसरामध्ये स्टेशनच्या परिसरामध्ये सध्या रुळांवरती पाणी आलं, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने। पहिल्या जोरदार पावसाने दादरमधील हिंदामाता परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर वाहतुकीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। 3 वर्षांपूर्वी आम्ही हिंदामातामधलं पाणी तुंबणं हे रोखलं होतं। हिंदामातामध्ये साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरे यांची टीका। भाजपच्या दाव्यामधल्या बीएमसीने 3 वर्षांमध्ये दुर्लक्ष केल्याचाही आरोप। मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण। किंग सर्कल परिसरामध्ये सखल भागामध्ये पाणी साचलं, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा। नागरिकांना वाट काढताना कसरत करावी लागतेय। बदलापूरमधल्या बेलवली भुयारी मार्गामध्ये कार पाण्यामध्ये अडकलेली होती। भुयारी मार्गात पाणी साचलेलं असताना सुद्धा चालकानं कार इथून दामटवण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने चालक सुखरूप आहे। नवी मुंबईमधील कळंबोली परिसरामधल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। पनवेलमध्ये सुद्धा पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। पनवेलमध्ये रेल्वे रुळाच्या शेजारी असलेल्या घरांमध्ये शिरलं पाणी, त्यामुळे नागरिकांच्या घरामधल्या सामानाचं मोठं नुकसान। मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्टेशन इथे रुळावरती पाणी यायला सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वेच्या वाहतुकीवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसामुळे खार रोड परिसरामध्ये सखल भागात पाणी साचलंय। वाहन चालकांची पाण्यामधून वाट काढताना चांगलीच कसरत। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुलाबा परिसरामधल्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलंय। महानगरपालिका कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांकडून पाण्याचा निचरा करायचं काम सुरू। मुंबई ठाण्यासह रत्नागिरी आणि रायगडला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलाय। हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा। मुंबईमध्ये पावसाने मे महिन्यामधला 107 वर्षांचा विक्रम मोडला। यंदाच्या मे महिन्यामध्ये 289 मिलीमीटर पाऊस, तर 1918च्या मे महिन्यामध्ये पडला होता 295 मिलीमीटर पाऊस। पश्चिम रेल्वे मार्गावरच्या चर्चगेट स्थानकाच्या समोरच्या रस्त्यावरती पाणी साचलं, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावरती जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ। मंत्रालय परिसरामधील रस्ते सुद्धा जलमय। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयामध्ये येणाऱ्यांना पाण्यामधूनच वाट काढावी लागली आहे। मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। मात्र पाणी निघाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा इथली वाहतूक सुरळीत झाली आहे। मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयामध्ये पाणीच पाणी झालं। रुग्ण आणि रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली आहे। नवी मुंबईमधल्या खांदेश्वर रेल्वे स्थानकामधील सबवेमध्ये पाणी साचलं होतं। प्रवाशांना पाण्यामधून रेल्वे स्थानकावरती जाण्यासाठी त्रास सहन करावा लागला। मुंबईमधल्या लोअर परेल परिसरामध्ये पावसामुळे झाडं कोसळली। मुंबईला सकाळपासूनच या मुसळधार पावसाने झोडपून काढलं। मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग। मुसळधार पावसामुळे जेजे पुलावरती पाणी साचलं, त्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा। मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावरती वाहतुकीची कोंडी। भांडूप कांजूर मार्गच्या दरम्यान तसंच सायनपर्यंत वाहतुकीची कोंडी। पावसामुळे वाहतूक संथ गतीने। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सुद्धा वाहतुकीची कोंडी। अंधेरीकडून वांद्र्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। विरारहून चर्चगेटच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल उशिराने धावत असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल। मुंबईसह ठाण्याला सुद्धा पावसाने झोडपलं। ठाणे स्थानकावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद आणि धीम्या गतीच्या लोकल उशिरानं ठाणे स्थानकामधली गर्दी वाढली। मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाचा लोकल सेवेवरती परिणाम। मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं। मुंबईमधील केम्स कॉर्नर ते मुकेश चौकच्या दरम्यानचा रस्ता पावसामुळे खचला,
त्यामुळे अप मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल. बेस्टच्या गाड्या पेडर रोड, कॅडबरी जंक्शन, भुलाबाई देसाई मार्गाने वळवल्या. मुसळधार पावसामुळे पनवेल रेल्वे स्थानकामधल्या सबवेमध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलंय. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकामध्ये यायला अडचणींचा सामना करावा लागतोय. बदलापूर आणि वांगणी परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू. बदलापूर रेल्वे स्टेशनमधील रुळांवरती पाणी आलं. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. बदलापूरला पावसाने झोडपलेलं आहे. पहाटे 5 ते सकाळी 8:30 अशा 3.5 तासामध्ये 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उन्हाळ्यामध्ये कोरड्या पडलेली मलंगड नदी ही पावसामुळे पूर्णपणे प्रवाहित झाली आहे. मलंगड नदी दुथडी भरून वाहायला आता सुरुवात झाली आहे. भीमा आणि नीरा नदीच्या संगमावरती पाण्याचं अक्राळ विक्राळ रूप दिसून येत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय. सांगलीमधल्या कडेगाव, खानापूर तसंच तासगाव तालुक्यामधल्या येरळा नदी ही सध्या दुथडी भरून वाहतीये. तर वाझर बंधारा सुद्धा तुडुंब भरल्याची दृश्य समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यामधील अकलूजमध्ये पावसाचं थैमान. अकलूज इथल्या अकलाई मंदिरामध्ये शिरलं पावसाचं पाणी. सोलापूरमधील माळशिरस तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. माळीनगर अंतर्गत असणाऱ्या संग्रामनगर भागामधल्या अनेक घरांमध्ये नीरा नदीचं पाणी सुद्धा शिरलंय. माळशिरस तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका. दहिगाव पुलावरती 4 ते 5 फूट पाणी. मागील 10 दिवसात 256 मिलीमीटर पावसाची नोंद. नीरा नदीमधून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रभागा, वाळवंटामधली मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेली. भाविकांनी स्नानासाठी पात्रामध्ये उतरू नये असं प्रशासनानं आवाहन केलं आहे. सोलापूरमधल्या नातेपुते ते बारामती रस्त्यावरील कुरभावीत रस्ता बंद करण्यात आलाय. नीरा नदीचं पाणी पुलावरती आल्यामुळे कुरभावीमधील नागरिकांना एनडीआरएफच्या टीमनं सुरक्षितपणे बाहेर काढलं. साताऱ्यामधल्या माण तालुक्यामधल्या कुळकजाई गावामधल्या रस्त्यांची पावसामुळे दैना झाली आहे. एक तरुण दुचाकी चक्क आपल्या खांद्यावरती उचलून नेत असतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मुसळधार पावसाने फलटण तालुक्यामधील फलटण कांबळेश्वर रस्ता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाबळेश्वरच्या वेडणा नदीवरील लिंगमळा धबधबा हा मे महिन्यामध्येच फेसाळलेला आहे. धबधब्याचं अक्राळ विक्राळ रूप बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मुसळधार पावसामुळे नदी नाले वाहायला सुरुवात झाली. कराड, पाटण या तालुक्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे कोयना नदीवरचे बंधारे ओव्हरफ्लो. पावसामुळे नदीमधली पाण्याची पातळी सुद्धा वाढली. मुसळधार पावसामुळे खेडच्या जगबुडी नदीला पूर आलाय. घाटमाथ्यावरती पडणाऱ्या पावसामुळे नदीला पूर आला. खेड प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. मुसळधार पावसाने चिपळूणमध्ये शेतजमिनी पाण्याखाली. मिरजोळीमध्ये रस्त्यावरती पाणी आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा. अनेक ठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावर. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये सर्वाधिक 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाळवंटी भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलंय. रायगडमधल्या रोहा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने दमखाडी परिसर पाण्याखाली गेलाय. अनेक इमारतीच्या पार्किंगमध्ये आणि दुकानांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलेलं आहे. पुलाचं काम सुरू असल्यामुळे खेड दापोली मुख्य महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आलेली आहे. तर मुंबई गोवा हायवेजवळचा पानवल धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय. मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदा पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये हा पानवलचा धबधबा प्रवाहित झाला. कर्जत परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे उल्हास नदीला पूर आलाय. त्यामुळे नेरळ दहिवलीमध्ये पुलावरून पाणी जायला आता सुरुवात झालेली आहे. कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार कायम. 6 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली. पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 17 फूट 5 इंच इतकी झालेली आहे. बारामतीमध्ये अतिवृष्टी. रस्त्यांवरती ठिकठिकाणी पाणी साचलं. नागरिकांची पाण्यामधून वाट काढत असताना कसरत. किल्ले रायगड महामार्गावरच्या कोंझर घाटामध्ये धबधब्याच्या पाण्यामुळे मोरी परिसरामधला बायपास मार्ग खचलाय. इथे अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झालाय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.
मुसळधार पावसाचा अलिबाग तालुक्याला मोठा फटका बसलाय. जनजीवन विस्कळीत झालं. समुद्र किनारा देखील खवळलेला आहे. किनारपट्टी भागामध्ये उंच लाटा उसळताना दिसतायत. मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडवरती ट्रकचं चाक खड्ड्यामध्ये अडकल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. पेण तालुक्यामधल्या आमटेम जवळची ही घटना आहे. पावसामुळे दापोलीच्या करसगावमध्ये रस्ता खचला तर पुलाचं काम अर्धवट राहिल्यामुळे कात्रण पावनाळ हा रस्ता सुद्धा पाण्याखाली. अनेक भागामध्ये झाडांची सुद्धा पडझड झाली. गुहागर, चिपळूण, खेडमध्ये सुद्धा पावसाच्या सरी. पनवेल परिसरामध्ये जोरदार पाऊस. कळंबोलीच्या सर्वच रस्त्यांवरती पाणीच पाणी झालंय तर दुसरीकडे रस्ते आणि गटारांची कामं वेळेत पूर्ण न झाल्यामुळे रस्त्यांवरती घाणीचं साम्राज्य. काल रात्रीपासून विश्रांती घेतलेल्या पुण्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली आहे. पुणे शहरामधल्या अनेक भागामध्ये पावसाची हजेरी. नाशिकमधील सिन्नर बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. बस स्थानकाचा निम्मा भाग बंद.